पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। एपीएमसी पोलिसांनी अचानक कॉम्बिंग ऑपरेशन राबवत विविध ठिकाणी धाड टाकली। नवी मुंबईतील एपीएमसी पोलिसांनी रात्री उशिरा अचानक कॉम्बिंग ऑपरेशन राबवत विविध ठिकाणी धाड टाकली। या कारवाईत मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। पोलिसांनी क्लोज स्टोरेज, झोपडपट्ट्या तसेच विविध ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी केली। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी एपीएमसी पोलिसांनी रात्रीच्या सुमारास कॉम्बिंग ऑपरेशन राबवले। या ऑपरेशनमध्ये कोल्ड स्टोरेजमध्ये तपासणी केली, तसेच रस्त्यावरील मुख्य चौकांमध्ये नाकाबंदी करत वाहनांची तपासणी करण्यात आली। ज्या झोपडपट्ट्यांमध्ये जास्तीत जास्त अंमली पदार्थांचे गुन्हे दाखल होतात त्यांची कसून चौकशी करण्यात आली। या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी एक नायजेरियन नागरिक, 2 बांगलादेशी नागरिक तसेच गावठी कट्टा बाळगणारा एक इसम, गुटखा विक्री करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली। या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी करत बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई केली। आज कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं, किती काय आरोपी पकडण्यात आले, काय विशेष काय? नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये जी मोहीम आता सुरू करण्यात आलेली आहे त्याचा भाग म्हणून आज एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। याचा भाग म्हणून आम्ही कोम्बिंग ऑपरेशन करता एपीएमसी पोलीस स्टेशन झोन 1, झोन 2, झोन 3 आणि हेडक्वार्टर या ठिकाणाहून जवळपास आम्ही इथे 20 अधिकारी आणि 150 लोकांचे स्टाफ, आमचा अंमलदार असे ह्या आम्ही कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सामील झालेलो आहोत। याचा प्रमुख आमचा उद्देश आहे तो म्हणजे बांगलादेशी नागरिक त्यांना शोधून काढणं, अंमली पदार्थांविरोधी ठोस कारवाया करणं, त्याचप्रमाणे पाहिजे फरार आरोपी जे असतील आमचे त्यांना शोधणं, संशयित जागा, संशयित इसम, संशयित वाहनं ही चेक करणं, त्याचप्रमाणे जे अवैध धंदे आहेत त्यांच्यावरती कारवाई करणं, असं हे प्रमुख आणि अजून काही अशी प्रमुख उद्देश या कोम्बिंग ऑपरेशनचे आहेत। आणि आत्तासुद्धा कोम्बिंग ऑपरेशन वेगवेगळ्या भागात आम्ही करण्यात आलं। सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जे कोल्ड स्टोरेजेस आहेत, ज्या ठिकाणी संशयित तिथे नागरिक मिळू शकतात किंवा तिथे जे कोल्ड स्टोरेज रेफ्रिजरेटेड असे कंटेनर्स असतात, त्याचप्रमाणे त्या कोल्ड स्टोरेजच्या आतमध्ये जो माल असतो त्याच्या मालामध्ये आम्ही रँडमली तिथे चेकिंग केलं गेलं। तिथे काही आम्हाला आक्षेपार्ह मिळतं आहे काय, कुठला अंमली पदार्थ वगैरे मिळत आहेत काय, त्याचा आम्ही तपास केला। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जो बऱ्याच वेळेला तिथे परराज्यातून आलेले जे लोक असतात त्यांच्या तिथे नागरिकत्वाची तपासणी करण्यात आली। त्याचप्रमाणे संशयित दुसरं काय मिळून येतं का ते पाहण्यात आलं। त्याचप्रमाणे जी झोपडपट्टी आहे ते ग्रीन पार्कच्या जवळची ती मोठी झोपडपट्टी एपीएमसी पोलिसांच्या हद्दीमध्ये आहे। तिथेसुद्धा आमचे जे आरोपी आहेत, पाहिजे फरारी, त्याचप्रमाणे सराईत जे आमचे जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांची तपासणी करण्यात आली। असं ह्या प्रकारचं अभियान आमचं सुरू आहे। या अभियानाच्या दरम्यान आत्तापर्यंत आम्ही एका ठिकाणी एक नायजेरियन नागरिक त्याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून म्हणजे त्याचं किंग फिडेलेस असं त्याचं नाव आहे आणि त्याच्याकडून 10 ग्रॅम कोकेन, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुमारे 2.5 लाख अशी किंमत आहे, ते आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे एक नजमुल शेख नावाचा आरोपी जो आहे त्याला पकडून त्याच्याकडून एक देशी बनावटीचं रिव्हॉल्वर आणि एक जिवंत काडतूस असे एक जप्त करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे या मोहिमेमध्ये आज कोपरी या ठिकाणाहून 3 ज्या संशयित महिला आहेत त्या ताब्यात घेतल्या। त्याच्यापैकी 2 देशी असल्याचे पुरावे आम्हाला प्राप्त झालेले आहेत। एक महिला जी आहे तिचा आत्तापर्यंत अजूनसुद्धा तपासणी सुरू आहे। त्याचप्रमाणे आम्ही गुटखा विक्री करणारे, दारू विक्री करणारे, सराईत गुन्हेगार असे मोठी कारवाई सध्या सुरू आहे। हे अभियान आमचं उशिरापर्यंत सुरू असणार आहे। खरं तर कोम्बिंग ऑपरेशन जेव्हा आपण करतो तेव्हा सर्वसामान्य नागरिक भयभीत होते, त्यांना काय आव्हान करा? नाही, नागरिकांना आम्ही तसं पण आवाहन केलेलं आहे की आपण कुठलीही काय घाबरण्याची काय परिस्थिती इथे गरज अजिबात नाही आहे। पोलीस जे आहेत ते आमचं काम करत आहेत। त्याचप्रमाणे नागरिकांना या निमित्ताने मी आवाहन करीन की आपल्याला जर कुठे बांगलादेशी नागरिक किंवा अंमली पदार्थ किंवा दुसरं कुठलंही काही आपल्याला जर गैरकृत्य होत असेल, त्याची आपल्याला जर माहिती तुम्हाला मिळत असेल तर ती कृपया तुम्ही पोलिसांना शेअर करा। तुमची नावं गुप्त ठेवण्यात येतील, त्याबद्दल आपण निश्चिंत असावं।